जमीन घेताना फसवणूक टाळायची असेल तर हे ट्रिक लक्षात ठेवा. बनावट कागदपत्र लगेच ओळखता येऊ शकतात. जमिनीचे बनावट 7/12 खरेदी विक्री नोटरी किंवा मालकी हक्काचे कागद कसे ओळखतात ते आपण पाहूया. सगळ्यात आधी बघा, स्वाक्षरी आणि शिक्का एकाच ठिकाणी फिक्कट दिसतो का? कलर मिसमॅच असेल तर ते डॉक्युमेंट प्रिंट केलेलं असतं, मूळ डॉक्युमेंट नाही. सरकारी कागदपत्रांवर म्हणजेच 7/12 प्रमाणपत्रावर हलका वॉटरमार्क असतो. फोटो काढल्यास किंवा झूम केल्यास तो दिसला पाहिजे. नसल्यास ते डॉक्युमेंट डुप्लिकेट असू शकते. आजकाल बहुतेक कागदपत्रांवर QR कोड असतो. मोबाईलने स्कॅन केल्यानंतर तेच डिटेल्स वेबसाईटवर दिसायला हवेत. खरेदी विक्री दस्तऐवजावर डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन नंबर असतो. हा नंबर IGR महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंटवर टाकून व्हेरीफाय करा. जर नंबरच नॉट फाउंड आला तर दस्त बनावट असू शकतो. नोटरी, स्टॅम्प पेपर किंवा सरकारी कागद यांची जाडी, रंग आणि स्ट्रक्चर एकसारखे नसतात. फोटोकॉपीसारखा वाटला तर तो बनावट असण्याची शक्यता जास्त असते. बनावट कागदात स्पेलिंग मिस्टेक, चुकीची तारीख, चुकीचे सर्वे नंबर अशा चुका नेहमी दिसतात. मूळ सरकारी फॉर्मॅटमध्ये अशा चुका नसतात. 7/12 8 मालकी हक्क म्युटेशन सर्व सरकारी पोर्टलवर क्रॉस चेक करा. ग्रामपंचायत व रेव्हेन्यू रेकॉर्ड दोन्ही जुळायला हवेत. लक्षात ठेवा, कागदावर लिहिल्याने जमीन मिळत नाही. रेकॉर्डमध्ये नाव असेल तरच जमीन तुमची.